आणलंय, पण इथलं गवत वायात जाणार आहे. पण मी तरी काय करू, जेवढं जास्त उशीर होईल ना हे गवत चारायला तर तेवढं गवत वाया जातं. कारण की विषय काय झाला, हे बघा गवत वाढलंय किती, ह्याच्या चिखल करून टाकलाय गवताचं काय. नमस्कार मित्रांनो, आत्ता गुरांना खायला टाकलेलं आहे. हिऱ्यापुढं तर काहीच नाही, पण पलीकडे खायला टाकलेलं आहे. हिऱ्याला तिकडं रोज चरायला बांधित असतात ना, त्याच्यामुळे कदाचित त्याला टाकलं असेल, त्याला चरायला बांधायचं असेल. नाही तर बाकीचे तर खातात आणि हे पिल्लू पण खात आहे छोटं. तर बैल तर मी सकाळी बांधलेत. बैल बादल, परत गवळ्या, काबरी, गौरांग, हरण्या, ते बाकीचे जे इथं नाहीत ना ते सगळे मी चारायला बांधले सकाळी. म्हणजे सगळे म्हणजे 5-6 जनावरं. बघा गौरांगला इथंच बांधलं होतं पेरणी यंत्राला, आणि हरण्या तिकडं हौदाकडं बांधलं आहे. कुठे ते बघा तिथं बांधलं हरण्याला. पण सध्याला काय ना थोडा थोडा पाऊस चालू आहे बाहेर. हे बघा गौरांग ओला झाला आहे, त्याच्या अंगावरून पाणी खाली गळते गौरांगच्या. हे बघा ह्याच्या खाली कसा चिखल झाला आहे. असं होतं पाऊस पडल्यानंतर, गुरांना चरायला बांधलं नाही एका जागेवर तर असं चिखल होतं मग. आणि परत मग तिथं लवकर गवतच येत नाही तुडवल्यामुळं असं होतं. पण पाऊस पण न सांगता येतच नाही, म्हणजे सांगून येत नाही, न सांगता येतो. सकाळी मी गुरांना चरायला बांधलं त्यावेळेस पाऊसच नव्हता. मग आता जागा बदलायची वेळ झाली होती तर आता पाऊस आलेला आहे. तरी मी एकदा हरण्याला पलीकडे बांधतोच. एकदा आलो आहे ना तर जागा बदलतो त्याची. काय विषय होतो ना, गुरं चरायला असली तर मग पाऊस आला तरी जमतो, कारण की गुरं एका जागा थांबत नाहीत. मग सगळा चारा थोडा थोडा तुडवतात, त्याच्यामुळे चारा मग खराब पण होत नाही. पण एका जागा असलं खराबच होतं. आता बैलांनी पण असंच केलं असेल. बदलली बरं का हरण्याची जागा, आता लागला खायला. पण काय होतं नंतर तो गवत तुडून थोड्या वेळाने. मित्रांनो पाऊस आहे ना, पाऊस म्हणजे पिकांच्या कामापुरताच पडतो. जास्त काय पाणी झालेलं नाही, म्हणजे तळ्याला पण पाणी आलं नाही, विहिरीला पाणी वाढलं नाही, काय नाही. म्हणजे पाऊस थोडाच पडतो कामापुरताच. फक्त 1-2च मोठे पाऊस झालेत, नाहीतर यावर्षी मोठे पाऊस झालेच नाहीत. पिकांच्या कामापुरते पाऊस पडतात तर त्याच्यामुळे पीक तर एकदम चांगलं आहे. हे बघा हे आपलं सोयाबीनचं पीक आहे, एकदम मस्त आलं आहे. पण पाऊस पिकाच्या गरजेपुरताच पडतो आहे. म्हणजे आता काय प्रॉब्लेम नाही बरं का, पण रब्बीच्या पिकांना मग प्रॉब्लेम येतो पाऊस कमी पडल्यावर. हे आपलं कोहळ्याचं पीक आहे. आज मला कोहळा फवारायचा होता बरं का, आज वेळ भेटणार होता मला, पण पावसाने घोटाळा केला. नाहीतर कोहळ्याला ना एकदा मी फवारला पण होता अर्धा, आणि परत आज फवारायचा होता कारण की आज मला वेळ होता. पण पावसाने घोटाळा केला, कारण कुठं पानंसुद्धा पिवळे पडायला लागलेत. हे बघा कोहळ्याचे, हे बुरशीमुळं परत कोहळे खराब व्हायला लागले, छोटाले कोहळे. त्याच्यामुळे फवारणी घ्यावंच लागते. नाहीतर तुम्हाला दाखवतो. हे बघा कोहळे आपले असे आलेत. हा एक कोहळा आहे, हा छान आला आहे. तो पलीकडचा एक आहे ना तर तो खराब झाला आहे, त्याला डंक मारला आहे माशीने, त्याच्यामुळे तो खराब झाला आहे. हा चांगला आहे कोहळा, अशी साईज झाली कोहळ्यांची. पण ह्याला काही मेहनतच केली नाही, फक्त एकदा खुरपलं आहे आणि मीच एकदा फवारले. नाही तर फुलं मस्त आलेत बरं का, फुलं भरपूर प्रमाणात लागलेत कोहळ्याला. आता मी तुम्हाला दुसरं एक चांगला कोहळा दाखवतो. तर हे बघा हा एक कोहळा आहे जो की चांगला मस्त लागला आहे आणि झाला आहे पण मोठा, चांगला आहे हा कोहळा. हे बघा इकडं पण पलीकडे परत एक कोहळा आहे. हा कोहळा पण चांगला आहे. असे बरेच कोहळे चांगले आहेत, पण खराब पण भरपूर झालेत. हे बघा इथे एक छोटा कोहळा आहे ना, हा पण चांगला आहे. त्यानंतर हे बघा हा खराब झाला, इथं जरा माशीने डंक मारला त्याला एका साईडला, त्याच्यामुळे त्याचा आकार बिघडला आहे. ही आपली अद्रक, परत तिला ठिबक हातरलंय पण ते जोडलं नाही अजून. तिकडं कोपऱ्यात चिमण्या माझी वाट बघतोय. त्याला मी कधी सकाळी बांधलं होतं, 6:30-7 वाजता बांधला असेल त्याला चरायला. आत्ता तो माझीच वाट बघतोय. चिमण्याच्या पलीकडे सरजे आहे. हे सरजे पाव चल सरजे, पाव चल ना, चल. ह्याला आता थोडंसं पुढं बांधतो, इथं गवत चांगले खायला. आता सरजाला मी इथं चरायला बांधलंय, पण इथलं गवत वायात जाणार आहे. पण मी तरी काय करू, जेवढं जास्त उशीर होईल ना हे गवत चारायला तर तेवढं गवत वाया जातं. कारण की विषय काय झाला, हे बघा गवत वाढलंय किती, ह्याच्या गुडघ्याच्या वर. तुम्हाला मी गवताची हाईट दाखवतो.
हे बघा सर्जेच्या इथं गवत लागते, जर असं उभं केलं तर ते लोळल्यामुळं कमी वाटते. तर काय केलं माहिती आहे का, आपल्या घरच्या मेंबर्सनी ना गुरांना इकडे चरायलाच बांधलं नाही. बघा आता ते सर्जेच्या पायाच्या वर गवत चाललंय, मग ते काय होतं गुरांच्या पायाने गवत जास्त लोळतं तुडवतं, परत चिखलाने भरलं मग गुरं खात नाहीत. आणि गुरं काय करतात सुरुवातीला शेंडे शेंडे खातात, मग तशा ह्याच्यात ते गवत तुडवतं आणि गवत तुडवणं लोळलं ना मग त्याचा जमिनीवरती लेअर तयार झाला ना, पण मग मग परत खालून दुसरं गवत येत नाही वरती पटकरणं, मग असा तोटा होतो गुरं चरायला नाही बांधले की. किती माहिती का, एक वीतभर गवत उंच असेल ना तरच गुरांना व्यवस्थित खाता येते, जास्त उंच झालेलं गवत खात येत नाही. आणि हे कापण्यासारखं गवत आहे, पण त्याला कापणार पण कोणी नाही, कारण की आपल्या ऊसाच्या शेतात पण लय गवत आहे कापायचं म्हटलं तर. पण मला तर आता वेळच भेटत नाही आणि घरचं तर कोणी कापणार नाही, म्हणून मग मी सर्जाला तिथं बांधलं चरायला. मग तो शेंडे शेंडे खाणार आणि बाकीचं गवत सगळं वायालाच जातं, असं होतं. गवत हे बघा ह्या मापाचं असेल ना तरी पण गुरं व्यवस्थित खातात. पण काय झालं तुम्हाला सांगतो, यावर्षी कोणी लक्षच देत नाही, म्हणजे गुरांना असं बांधाने कोणी चारायलाच बांधत नाही, फक्त डाळिंबाच्या शेतातच चारायला बांधतात. आता मी आज होतो बघा कसं बांधाने बांधलं ना खायला, असं वीत गवत असेल ना म्हणजे अर्धा फूट खायला, तर गुरांना व्यवस्थित खाता येतं आणि कवळं गवत असतं, गुरं आवडीने खातात. हे गवत जास्त उंच झालं ना तर त्याची काडी कडक होते म्हणजे निबार होते, जास्त पक्व झाली ही काडी पण मग गुरं खात नाहीत, म्हणजे कंटाळा करतात. आणि आता कसं गुरांना सगळीकडे हिरवं दिसतं ना, मग त्याच्यामुळे त्यांना कवळंच आणि हिरवंच गवत खाऊ वाटतं. तर असा प्रॉब्लेम राहतो गुरांचा, त्याच्यामुळे गवत वायाला जातं. नाही तर गेल्या वर्षी असं नव्हतं झालं, मी लहान गवत असतानाच चरायला बांधायचो गेल्या वर्षी, सगळे म्हणजे बैल आपला छोटा हरण्या वगैरे सगळे चरायला बांधायचो, मग त्याच्यामुळे एवढं गवत गेल्या वर्षी वाढलंच नव्हतं. हां कधी मी असल्या पण वाढायचं, पण ज्यावेळेस सतत 15 दिवस झालं रोजच पाऊस चालू आहे मग गुरांना बांधायला जमत नाही, त्यावेळेस वाढलेलं. पण यावर्षी रोज पाऊस चालूच नाही ना, मग इथं बांधायला पाहिजे होतं पण बांधलंच नाही. बघा आता ते सर्जेचे गुडघे पण दिसत नाहीत मागच्या पायचे, एवढं गवत वाढले. तर तो नुसते वरचे पानं खाणार. आणि गुरं कसं बघा शिस्तीत खातच नसतात, म्हणजे आता तिकडं होता आता अलीकडं आला ते गवत तोडवते, त्याने मग गवताचं जास्त नुकसान होतं. हे बघा ह्या बांधाला पण तसंच गवत आहे, तो पलीकडचा बांध बघितला ना तर तो पलीकडचा बांध, तर तिथं पण भरपूर गवत आहे. आता गेल्या वर्षी आपलं कडवळ होतं ते शेतात, तर मी कडवळ कापायला आलो ना मग थोडा वेळ बैलांना हिंडवायचं चारायला, मग बैल पण खुश आणि गवत पण संपायचं आणि घरचं पण मग खायला कमी लागायचं, असं होतं गुरांना चारायला बांधल्यावर. हे बघा हिथली सोयाबीन एकदम मस्त आली, तुम्हाला जवळून दाखवतो किती मोठाली छान पाण्यात. हिला फक्त एकदा डुबलं आहे पण बाकी फवारणी वगैरे नाही केली आणि सध्याला फवारायची गरज पण नाही, तिला गरज पडल्यावर बघूच. आणखी शेंगा नाही लागले, 1 महिना झाला असेल वाटतं पेरून. हे बघा इथं शेंगा नाही लागले अजून, अगोदर फुलं येणार मग शेंगा लागणार. पलीकडचा बांध पण बघा, मी गुरं चारायला बांधत होता गेल्या वर्षी, त्या बांधाला पण बैलांना चारा आणायचो. पण ह्या वर्षी कसं आहे कोणी लक्षच दिलं नाही. आता तुम्हाला मी तो बांध दाखवतो कसं झालं त्या. हे बघा ह्या बांधाला पण किती गवत आहे, खायला कोणी लक्षच देत नाही. तिथं फक्त एकदा स्टायलिन बांधली होती त्या कोपऱ्यामध्ये, बहुतेक असं मला वाटतं आदर खुरपा आलं. आणि इथं काल मी गौरांगला बांधलं होतं, काल सकाळी मी कामावर जाण्याच्या आधी गौरांगला इथं बांधून गेलो होतं. इथं गौरांग आणि पलीकडे हरण्याला बांधलं होतं. हळूच चल या इकडे, या चल. आत्या काय म्हणती, ए नंदिनी काय म्हणती तू, काय म्हणती तात्या ना आत्या. ती आहे ना आता स्वतःहून पण चलते, म्हणजे कशाचा आधार न घेता पण थोडं चलते, म्हणजे आजीच्या पायापासून इकडं बाजेपर्यंत जाऊ शकते, अशी न कशाचा आधार घेता. पण ते आता त्या कॅरेटमध्ये जे खेळलेत ना तर लय बाहेर नको, स्वतःच फिरवते. हा
आता मी आलोय बादलला न्यायला. आज तर त्याने लयच राडा केला रे बाबा. आणि हे बघा समोर काय करते, लयच राडा केला आहे तिने. जराशी लांब बांधला, पाय बांधलेला नाही आज. मी काय लिंबाच्या झाडाला बांधलं होतं ना त्याला, त्याच्यामुळे आज त्याचा पाय बांधला नव्हता. तर त्यांनी लुळी बी घेतली वाटते. नाही राव, लुळी नाही, ते शेपूट काय झाले, ते शेपटाने पाठीवर चिखल आला त्याला एकदा धुवाच लागणार आता घरी गेल्यावर. आणि कंटिन्यू चालतोय त्याच्यामुळे सगळं चिखल करून टाकलाय. गवताचं काय केलं त्यांनी, आता महिनाभर गवत येत नाही तर इतकं तोडवलं त्यांनी. हो रे, झालं ना ठोंब्या. त्याचे पाय भरले आहेत गुडघ्यापर्यंत. आणि मग ते गुडघ्याचा म्हणजे पायाचा चिखल शेपटीचा चिखल पाठीला. आणि सारखा चालू आहे तो मित्रांनो. आता मी चाललो घरी आणि बादलला धुतले. आपले अण्णा आहेत ना शेजारी, त्यांच्या बोरचं पाणी घेतलं आणि याला धुवून काढलं मस्त. मग ह्याच्यावर बसून चाललो मी. बघा त्याचे पाय शेपूट सगळं धुवून काढलंय. नाही तर आधीलाच भरलेलं होतं बरं का. ते धुतल्यापासून मस्त झाला. तर चालतोय पण फास्ट. त्याला घरी जायची घाई झाली. आणि आज त्याला घरी गेल्यावर खायला टाकायचं आहे लई मोठं, कारण की आज त्याने इकडं जरा कमी खाल्लं आहे.